व्हिडिओच्या माध्यमातून. रखरखत्या उन्हामध्ये हिरवीगार शीत सावली देणारा सदाहरित वृक्ष म्हणजे कडुनिंब. साधारणतः हिरव्यागार दिसणाऱ्या लुसलुशीत पाण्याचा हा वृक्ष साधारणतः शरीरामध्ये असणाऱ्या कुठल्याही प्रकारचा क्लेद नाश करण्यामध्ये, शरीरात वाढणारी उष्णता नियंत्रणात आणण्यामध्ये आणि त्याचबरोबर साधारणतः रक्तात असणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या साखरेचे विकार किंवा जंतू किंवा कृमींना नाश करण्याच्या गुणधर्मामुळे सर्वांना परिचित असला तरी अनेक आजारामध्ये याचा उपयोग केला जाऊ शकतो. कुठल्या आजारामध्ये कशा पद्धतीने कडुनिंबाचा उपयोग केला पाहिजे, याचा स्वरस कशा पद्धतीने घेतला पाहिजे हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर विशाल राठोड, आयुर्वेदाचार्य. गेली 16 वर्षे आयुर्वेदाची प्रॅक्टिस मी इथे करतो. बाळंतनिंब, कडुनिंब, कृमिघ्न अशा अनेक पर्यायी नावाने ओळखला जाणारा हा सदाहरित वृक्ष त्याच्यामध्ये असणाऱ्या पानाच्या स्वरसामध्ये कडू चवीच्या प्रकारामुळे अतिशय कडवट जरी जाणवत असला तरी साधारणतः कुठल्याही आजारामध्ये वाढणारी झीज होण्याचे प्रकार नियंत्रणात आणणे, पित्तातली उष्णता नियंत्रणात करणे, त्याचबरोबर पित्तात वाढणारा द्रवता कमी करणे आणि म्हणूनच पित्ताचे विकार किंवा कफाच्या विकाराला नियंत्रित करण्यामध्ये अतिशय प्रभावी मानला जातो. सदाहरित असणारा या वृक्षामधले स्वरस हा शरीरात असणारी रक्तातली वाढणारी साखर ही सुद्धा नियंत्रणात आणण्यास उपयोगी आणतो. वसंत ऋतूच्या सुरुवातीमध्ये साधारणतः कुठल्याही प्रकारे याला आलेला मोहर ह्याच्यामध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मांनी वाढ करायला मदत करतो आणि म्हणूनच वसंत पंचमीच्या दरम्यान औषधी गुणधर्मामध्ये परिपूर्ण असणारा हा कडुनिंब प्रसादाच्या स्वरूपात पाडव्यामध्ये सुद्धा घेतला जातो. साधारणतः शरीर शुद्धीसाठी, पित्ताच्या आणि कफाच्या अवरोध दूर करण्यासाठी म्हणून कडुनिंबाचा 20 ml पर्यंतचा काढा रोज नित्यनेमाने 20 दिवस घेतला असता. मात्र शरीरामध्ये असणारी साखर, मेटाबॉलिक डिसऑर्डर किंवा पित्तातली असणारी अतिरिक्त द्रवता ही सुद्धा नष्ट व्हायला मदत होते आणि ऋतुसंधी काळामध्ये होणारे शरीरात पित्ताचे होणारे किंवा कफाचे होणारे त्रास हे नियंत्रणात यायला मदत होते. स्वेदाचा अवरोध होऊन शरीरामध्ये असणारा घाम याचा अवरोध व्हायला लागतो आणि याचाच परिणाम म्हणून शरीरामध्ये बऱ्याच वेळा फंगल इन्फेक्शनसारखे किंवा केसामध्ये कोंडा होण्यासारखे प्रकार जाणवायला लागतात. अशा वेळेस पित्तातून किंवा शरीरातला अवरोध झाल्यानंतर कडुनिंबाच्या पानाचा स्वरस काढून त्या स्वरसाने किंवा तिथे पोटीस बांधला असता तर तिथे असणारी खाज किंवा कंडू किंवा दाह हा नियंत्रणात यायला अतिशय चांगल्या पद्धतीने फायदा होतो. कडुनिंबाचा उपयोग 20 ml पर्यंतच्या मात्रेमध्ये रोज सकाळी केला असता कुठल्याही प्रकारचा असणारा रक्तशर्करा वाढलेली अतिरिक्त फोफावणारी रक्तशर्करा ही सुद्धा औषधीवर नियंत्रणात यायला मदत होते आणि शरीरात वाढणारा क्लेद नष्ट झाल्यामुळे, शरीरात वाढणारी उष्णता कमी झाल्यामुळे तळपाय तळहाताची होणारी डायबिटीजसारख्या विकारामध्ये वाढणारी उष्णता होऊन वाढणारे त्रास हे सुद्धा नियंत्रणात यायला मदत होतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा दाह शरीरामध्ये जाणवत असल्यास याचा उपयोग नियंत्रणात करण्यासाठी केला जातो. बाळंतीण स्त्रियांमध्ये गर्भाशयाची वाढलेली वाढ, गर्भाशयाची झालेली वाढ हे सुद्धा नियंत्रणात आणण्यासाठी किंवा गर्भाशय युटेरसमध्ये वाढलेला वात प्रकोप नियंत्रणात आणण्यासाठी, त्याच ठिकाणी शरीरात वाढणारी अतिरिक्त सूज नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून बाळंत काढ्याच्या स्वरूपामध्ये 20 ml पर्यंतचा काढा 20 ते 25 दिवसापर्यंत देण्याचा प्रघातसुद्धा पूर्वापार चालत आलेला आहे. साधारणतः पित्तात असणारी अतिरिक्त उष्णता आणि द्रवता कमी करण्याच्या याच्या गुणधर्मामुळे साधारणतः अशा प्रकारच्या आम्लपित्ताचे त्रास, ज्यामध्ये पित्ताची गुळकी ही टिपिकली वाटणारं सिम्पटम ज्यावेळेस वाटतं तर त्यावेळेस 15 ml ते 20 ml पर्यंतचा काढा रोज सकाळी उपाशीपोटी नित्यनेमाने 20 ते 25 दिवस रसधातूच्या शुद्धीपर्यंत केला असता मात्र आम्लपित्ताचा त्रास कायमस्वरूपी थांबायला सुद्धा याने उपयोग होतो. कफाचे कुठल्याही प्रकारचे त्रास, कृमीचे कुठल्याही प्रकारचे त्रास, शरीरात वाढणारी अतिरिक्त उष्णता किंवा कुठल्याही प्रकारची वाढणारी सूज ही सुद्धा नियंत्रणात आणण्यासाठी कडुनिंबाच्या स्वरसाचा चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. कडुनिंबाच्या या स्वरसाच्या गुणधर्माचा, दाहशामक गुणधर्माचा उपयोग गोवर किंवा कांजण्यासारख्या विकारामध्ये स्नान करण्यासाठी वापरला केला जातो. लहान मुलांमध्ये किंवा कुठल्याही प्रकारे गोवर कांजणे आल्यानंतर साधारणतः शरीरात वाढणारी अतिरिक्त उष्णता कमी करण्यासाठी त्या ठिकाणी कडुनिंबाच्या पाल्याचा स्वरस काढून तो त्या ठिकाणी लावण्याचा प्रघात पूर्वापार चालत आलेला आहे आणि त्यामुळे दाह शमन होऊन शरीरात वाढणारी अतिरिक्त उष्णता नियंत्रणात येण्यासाठी, गोवर कांजण्याचे पडणारे डाग कमी करण्यासाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होतो.
म्हणूनच शरीरामध्ये कुठल्याही प्रकारे कृमींचा प्रादुर्भाव वाढला असता, शरीरामध्ये सूज वाढली असता, पित्ताची द्रवता वाढली असता आणि आम्लपित्तासारखे त्रास वाढले असता, काही प्रमाणामध्ये सहयोगी औषधी म्हणून किंवा तुमच्या प्रकृतीचा योग्य विचार करून जर या औषधीचा योग्य पद्धतीने वापर केला तर कडवट असणारी औषधी स्वास्थ्याचा गोडवा तयार करायला अतिशय उपयोगी ठरते.